कर्जत तालुक्यात शिवसेना शिंदे गटामध्ये सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. युवा तालुका अध्यक्ष तथा माजी सभापती अमर मिसाळ यांच्या राजीनाम्याच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले असतानाच आता आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू सहकारी आणि पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी संभाजी जगताप यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली असून थोरवेंना धक्क्यावर धक्का बसत असल्याची चर्चा रंगली आहे. शाखा प्रमुख ते तालुका अध्यक्ष आणि नंतर जिल्हा संघटक अशी विविध पदे सांभाळणारे संभाजी जगताप हे आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक मानले जात होते. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी थोरवे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. काही वर्षापूर्वी सुदाम पवाली यांना संधी मिळावी म्हणून जगताप यांनी स्वतःहून तालुका अध्यक्ष पदाचा त्याग केला होता. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र एकाच पदावर अनेक नियुक्त्या झाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी वाढत गेल्याचे बोलले जाते. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने त्यांनी अखेर पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे जगताप हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी मानले जातात. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा केवळ एका पदाधिकाऱ्याचा निर्णय नसून कर्जतमधील शिंदे गटातील अंतर्गत अस्वस्थतेचा मोठा संकेत मानला जात आहे. अमर मिसाळ यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच संभाजी जगताप यांनी ही पद सोडल्याने संघटनेतील नाराजी आता लपून राहिलेली नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर दोन प्रभावी नेत्यांची नाराजी समोर आल्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर संघटना टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान सर्व या घडामोडींवर पक्षाकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नसली तरी थोरवेंच्या गडात नेमकं सुरू काय, हा प्रश्न आता कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळातही उपस्थित केला जात आहे.